नमस्कार, मी डॉक्टर तोरल शिंदे आणि आजपासून आम्ही एक पॉडकास्ट सुरू करतोय ज्याचं नाव आहे द डॉक्टर टॉक. आपण खूपदा काही आजारांची माहिती घेतो, त्याची ट्रीटमेंट्स बद्दल आपण बोलतो, पण कित्येकदा असं होतं की आपण एकमेकांची रिअली किती त्या गोष्टीला समजतोय आणि त्याचं ज्ञान किती आपल्याला हे कधीच कळत नाही. त्यासाठी आपण आजपासून हे पॉडकास्टची सुरुवात करतोय. आपले पहिले पॉडकास्टचे गेस्ट आहे सानिका कुंभवडेकर मॅडम, जे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. हॅलो, वेलकम. हॅलो. आपल्याला कित्येकदा ऐकायला भेटतं डायलॉग, म्हणजे बाई पण भारी देवा. आपण पिक्चर पण बघितलं असेल, पण प्रत्यक्षात जेव्हा मुलींचे बद्दल बोललं जातं तर कित्येकदा असं होतं की आपण घरातले लोक, भाऊ बहीण, नवरा, पार्टनर, हे सगळे मुलींना असं विचारतात की अरे तुझा आज मूड काय बरं नाहीये, काय तुझं पीएमएस चालू झालंय का, म्हणजे तुझे ते दिवस येणार आहेत का. आणि नेमकं हे कुणालाच कळत नाही की ते दिवस जे येणार आहेत त्याच्या पाठीमागे, त्याच्या पुढे प्रॉब्लेम म्हणजे काय आणि ते एकमेकांना समजून कसं घ्यायचं त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. तर आज सानिका मॅडम आपल्या बरोबर आहेत आणि आपण त्याच्याबद्दल अजून काहीतरी त्याच्यावर संवाद करूया. मला कधी कधी असं वाटतं की नॉर्मली मेन्सेस आले किंवा मेन्सेस येण्या अगोदर मुलींची चिडचिड होते, मुलींची इरिटेबिलिटी वाढते, दे फील लो. तर अशा टाइमला सायंटिफिकली आम्हाला माहितीये दिस इज ऑल रिलेटेड टू हॉर्मोन्स, पण हाऊ फार सायकोलॉजिकली इट अफेक्ट्स. ऍक्च्युली कसं आहे ना, की ज्या वेळेला आपण असं म्हणतो की तिचा पीएमएसचा एक्सपिरियन्स आहे तिला किंवा होतो आहे, पूर्वीच्या काही पाळवणूक केली जायची, वेगळ्या बसायच्या बायका, त्याच्यामुळे लोकांच्या ते एवढं लक्षात यायचं नाही. पण आता तसं होत नाही. आता सगळ्या जणी आपलं आपलं काम करत असतात. मग एक दिवशी अचानक तिला रडायला येतं, मग अचानक तिला चिडचिड होते, तर सगळ्यांना वाटतं अरे काय ड्रामे करते. ऍक्च्युली ड्रामे नसतात. बायकाच्या शरीरामध्ये महिन्याभरात खूप सारे बदल होतात, पण हे आपल्याला कधी जाणवतच नाही, कारण आपण त्या दृष्टीने फार प्रयत्न करत नाही जाणून घ्यायचा. बाईपणातल्या सगळ्यात एकच घटकांवर आतापर्यंत खूप वेळा चर्चा केली गेली किंवा खूप वेळा त्याच्यावर लक्ष दिलं गेलं, ते म्हणजे तिचं आईपण. बाकी तिच्या आयुष्यामध्ये पायी येण्याचा काळ, पायी जाण्याचा काळ, पायीच्या मधला काळ, ह्याच्याबद्दल फार कोणी बोलत नाही. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. नॉर्मली मी हे बघितलेलं आहे की मुलींचं आहे ना, पाळी हा एवढं म्हणजे काय म्हणतात न्यूक्लियस टॉपिक होऊन जातो. फॉर एक्झाम्पल, मुलीला पाळी आली तर आई आणि सगळे घरातले खूप खुश होतात, पण त्या पाळीमुळे जे त्यांना त्रास होतोय, जे त्यांना मानसिक हे यु नो चेंजेस विथ दे डेव्हलप, त्यांच्याबद्दल कोणाला इंटरेस्ट नसतो. पण आताचं जनरेशन खूप वेगळं आहे. आताच्या जनरेशन मध्ये मम्मी लोक किंवा ऑन दॅट कॉन्ट्ररी फादर्स, दे आर व्हेरी कन्सर्न की आपल्या मुलीला त्रास होतोय का, त्यांना ते जाणवतं की त्यांना थोडेसे चेंजेस आहेत. तर अशा टाइमला आपल्याला त्यांना काही हेल्प द्यायला पाहिजे का, काही मेडिकल हेल्प द्यायला पाहिजे का, आणि ह्याच्यावर खूप चर्चा होते. तर तुमचं काय मत आहे? द्यायला पाहिजेही आणि नाही. म्हणजे कधी कधी काय असतं ना, की काही मुलींना त्याचा फार बाऊ करायची सवय लागू शकते, जर आपण त्याच्यावर अति लक्ष दिलं तर. त्याचप्रमाणे तिला जर आपण कोपअप करायला, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती सायंटिफिकली तिला जर समजावून सांगितली, तर त्याबद्दलचे जे इमोशन्स आहेत, की मग दरवेळेला मलाच का त्रास होतो किंवा मलाच त्याचा त्रास होणार आहे, मग माझी चिडचिड होणार आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल तिचं मत बदलतं किंवा तिचा होणारा त्रास कमी होतो. आपण बरेचदा असं बघतो की एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसेल किंवा एखाद्या गोष्टीमुळे खूप त्रास होत असेल, तर त्यामागचं जर कारण समजून घेतलं तर त्याचे परिणाम जे होतात ते कमी होतात. कुठलेही असो, इमोशनली असो, सायकोलॉजिकली असो किंवा कुठलेही असो. त्यामुळे जर बाईला माहिती आहे की दर महिन्याच्या माझ्या ठराविक काळामध्ये मला खूप चिडचिड होते आहे, मी ड्रामा क्वीन होणार आहे, तर ती ते कमी करू शकते जर तिला ते समजलं तर. कारण मग तिला हे माहिती असतं ऑलरेडी की हे का होत आहे. तर मला असं वाटतं की जर तुमचा पार्टनर किंवा तुमची मुलगी जर ह्याच्या त्रासातून जात असेल, तर तुम्ही त्याला डॉक्टरांकडे घेऊन त्याचा सायंटिफिक रिझन, त्याच्या मागची सगळी पार्श्वभूमी नीट समजावता येईल असं बघायला पाहिजे. आय कम्प्लिटली एग्री ऑन इट. आजकाल खूप लहान मुलींमध्ये पण थायरॉइडचे प्रॉब्लेम होतात, तर त्यामुळे पण खूप मुलींना थोडेसे मूड स्विंग्स होतात, अचानक त्यांना रडायला येतं, त्यांची सहनशक्ती थोडीशी कमी झालेली आहे. फॉर मेनी ग्राउंड्स दे फील लो.
इट इज नॉट की मेन्सेसच्या अगोदरच ते लो फील करतात, पण हम्म. इन जनरल पण ते लो फील करतात. आणि अशा टाइमला पॅरेंट्सना काय वाटतं माहितीये का, की अरे तिला ची लो फील करते आणि हे नक्कीच मेन्स्ट्रुअल रिलेटेड आहे. पण Okay. दे डोंट रूल आउट डिप्रेशन हा. अँड दॅट शुड बी डन आयडियली. हो. आपण आहे ना सगळं पाळीच्या रिलेशन मध्येच सीमित राहतो. आपण बरोबर कधी त्याला दुसरा विचारच नाही करत, विच बरोबर इज व्हेरी इम्पॉर्टंट, एस्पेशली नाव डेज. बरोबर. आताच्या मुली दे आर डिजिटली व्हेरी सोशली व्हेरी हो वेल एक्नॉलेज. हो त्यांना सगळंच माहिती असतं. हो. माझ्या मते 10 वर्षाच्या मुलीला पण एकूण एक गोष्ट माहिती असतं. बरोबर. कितींदा माझ्याकडे पेशंट्स येतात आणि आई म्हणते नाही तिला पाळी नाही आली आहे, तिला काही आतापर्यंत मी सांगितलं नाहीये. मी त्याला सांगितलं तिला ती माहिती तुम्हाला असेल. सांगेल. दॅट इज काइंड ऑफ कन्व्हर्सेशन बरोबर. यू शुड हॅव. अँड आताच्या काळामध्ये इट इज नॉट जस्ट मुलीचे आणि आईचं कम्युनिकेशन, बट ऍट द सेम टाइम द होल फॅमिली शुड नो, Yes. शुड बी कन्सिडरेट की आपली बहीण आहे किंवा आपली बायको आहे किंवा आपली सून आहे, त्याला बरोबर मेन्सेसच्या टाइमला थोडा त्रास होतोय. बरोबर तर खूप त्रास होत असेल तर नक्की आपण मेडिकली त्याच्या हेल्प घ्यायची. आणि बरोबर. जर नाही तर ऍटलीस्ट आपल्याला डिफरन्शिएट करता यायला पाहिजे की हा डिप्रेशन तर नाहीये, की हा फक्त प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम आहे, बरोबर एक्सरसाइजनी वगैरे नॉर्मल होऊ शकतं का, हम्म. आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर. हे झालं आपलं PMS. हो. पण कित्येकदा असं होतं की काय काय पेशंट्स मध्ये इररिस्पेक्टिव्ह ऑफ मेन्सेस हम्म. त्यांना मूड स्विंग्स होतात. हम्म. तर वेदर दिस इज फिजिओलॉजिकल. हा म्हणजे काही डिपेंड, कधी कधी ते हार्मोनल चेंजेसमुळे होऊ शकतात हम्म. किंवा आजूबाजूची परिस्थिती तशी आहे का त्याच्यावर नाही होऊ शकतात. हम्म. म्हणजे उदाहरणार्थ समजा असं असेल की बाई समजा आपण असं धरलं की बाई एक बिल्डिंग आहे, म्हणजे मला ऑब्जेक्टिफाय नाही करायचं इथे, पण आपण एक उदाहरण म्हणून बघू. समजा बाई हे एक बिल्डिंग आहे, तर बिल्डिंग बांधताना आपण ज्या पद्धतीने मेहनत घेतो की तिचं सिमेंट व्यवस्थित आहे ना, आतले रॉड व्यवस्थित आहेत ना, त्याप्रमाणे तिची लहानपणी व्यवस्थित तिला खायला प्यायला देऊन बेसिकली तिथे राहायला जायचं जसं बिल्डिंग मध्ये आपला उद्देश असतो, तसं तिचं पुढचं बाई पण म्हणजे तिचं आई पण म्हणा किंवा पुढच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्या म्हणून आपण जशी लहानपणापासून मेहनत घेतो तशीच मेहनत ऍक्च्युअली आपल्याला पुढेही घ्यायला हवी असते. पण आपण काय करतो, हा बिल्डिंग मध्ये राहायला गेलो आता मेंटेनन्स नाही दिला तरी चालेल, अशा एका अर्थाने आपण त्याच्याकडे बघत वी आर नॉट Objectify, ऑब्जेक्टिफाय. हा. परत सांगते नाही का. हा पण तरी आपण लक्ष देत नाही. आणि मग ह्याच्यामुळे काय होतं की बाई ज्या वेळेला ऍक्च्युली तिला गरज असते इमोशनल सपोर्टची म्हणा, मोरल सपोर्टची म्हणा किंवा फिजिकली प्रेझेंटची गरज असते, तेव्हा आपण तिथे फेल्ड होतो. पार्टनर म्हणा, फॅमिली म्हणा, कारण की आपण तेवढ्या सीमितच धरतो की हा एवढा पिरियड झाल्यानंतर बाईला कशाची गरज नाही, बाई स्वतः करू शकते. आणि प्रॉब्लेम काय माहितीये का, की बायकांना ना एक सुपर वुमन सारखं एक त्यांना सुपर वुमन सिंड्रोम असं आहे. दे फील दॅट दे शुड गेट A+ इन एव्हरीथिंग, वेदर दे आर अ मदर, वेदर दे आर वर्किंग. डॉटर इन लॉ, एक्झॅक्टली, डॉटर इन लॉ तर खूप मोठी गोष्ट आहे, सून तर छानच राहायला पाहिजे. आणि त्याचबरोबर तिने आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये पण एकदम तिचा स्कोर 100% असायला पाहिजे. त्याचबरोबर जिथे ती काम करते तिथे पण सगळं छान असायला पाहिजे. लोकांना कळत नाही, मुलींना किंवा बायकांना, की दिस गिव्स अ बर्डन एव्हरी टाइम टू बी सक्सेसफुल. आणि त्याच्यामध्ये जर कुठे पण 19-20 झालं, इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट फॉर द गर्ल्स टू कोप अप. कारण काय आहे ना की लहानपणापासून असं त्यांच्या मनावर बिंबवण्यात आलं असतं की दिस इज द हायेस्ट प्लेस, आणि तुम्ही हायेस्ट प्लेस अचीव्ह केलीत की तुम्ही सगळं मिळवलं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की बायका आधीपासूनच खूप गडबड करतात की नाही मला घरातलं बघायचंय, बाहेरचंही बघायचंय, जॉबही करायचा आहे, सगळी अचिव्हमेंटही करायची आहे आणि प्लस मला छान दिसायचं आहे. पण त्यांच्या नकळत त्या रॅट रेसचा भाग होतात. आपण म्हणतो ना मुलं जशी परीक्षेला रॅट रेसचा भाग होतात, तशीच ह्याच्यामध्ये सुद्धा बायकाच त्याची शिकार होतात. तर बेसिकली त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे की ह्याची खरोखर गरज आहे का. घरामध्ये सगळे म्हणतात तुला चांगलं जेवण यायला पाहिजे, हे दरवेळेला बाईशी रिलेटेड असायला पाहिजे का. समजा एक फनी गोष्ट म्हणून सांगते, ती सुधा मूर्तीने सांगितली होती की नवरा म्हणतो की तू माझ्या आईसारखं जेवण कधीच करत नाही. बेसिकली साधी गोष्ट आहे,
ती तुझ्या आईसारखं जेवण का करेल, तू तिच्या बरोबर राहतोस एवढी वर्ष, तुला यायला पाहिजे की ती तसं जेवण करत होती तसं. व्हेरी गुड. त्याचप्रमाणे बाईने जर स्वतः हे समजून घेतलं की आपण या रॅट रेसचा भाग होऊन उपयोग नाही आहे, आपलं लाईफ जसं पुरुषाचं लाईफ आहे तसंच आपलंही लाईफ एका पर्पजसाठी आपण जगतो आहोत, तर ते तेवढ्यासाठीच ठेवावं. दरवेळेला दर ठिकाणी आपण यशस्वी होऊ असं नाही आहे. आणि ते कंपॅरिझन झालं तर त्याबद्दल वाईट वाटून घ्यायची गरजही नाहीये, कारण आपण वाईट वाटून घेतो म्हणून लोक कंपॅरिझन करत राहतात. तर बेसिकली जर आपण वाईटच नाही वाटून घेतलं तर नाही होणार. येस, आय फील दॅट फेमिनिझम फक्त बुक्स आणि डेज वर अवलंबून नसायला पाहिजे. वी शुड बी इक्वल इन आवर Yes. थॉट प्रोसेस ऑल्सो. Yes, yes. जस्ट बिकॉज मुलगी आहे त्यामुळे खूप तिला लाड करायला पाहिजे हे पण चुकीचं आहे. बरोबर. आणि जस्ट बिकॉज तुम्ही मुलगी आहात आणि त्यामुळे तुम्हाला सगळं माफ आहे, हे दॅट इज ऑल्सो बरोबर. कम्प्लिटली रॉंग. कारण कसं आहे ना की रोल प्ले मध्ये बऱ्याच हम्म. वेळेला गोष्टी आपण डिवाइड करतो की हम्म. पुरुषाने करायला पाहिजे, त्या बाईने करायला हम्म. पाहिजे, पण त्यातल्या अर्ध्या गोष्टी लाईफ स्किल आहेत, म्हणजे त्या जगण्यासाठी गरजेच्या Very आहेत. true. उदाहरणार्थ जेवण बनवणे, हम्म. स्वतःचे आवरणे, कपडे धुणे वगैरे या गोष्टी. ज्या वेळेला तुम्ही हे समजून घेत नाही की हे लाईफ स्किल आहे, तोपर्यंत तुम्ही ह्या रोल प्ले मध्ये अडकून राहता हम्म. आणि मग बायका नाईलाजाने त्याची शिकार होतात. आय Superwoman आय syndrome. समटाइम रिअली फील की हम्म. जे बायका डिप्रेशन मध्ये जातात हम्म. आणि नंतर घरातले लोक स्ट्रेस मध्ये येतात की ही डिप्रेशन मध्ये गेलेली आहे, बरोबर. त्याची सुरुवात ना खूप Yes. वर्ष अगोदरपासून सुरुवात होते. Yes, yes. You know, many a time the childhood trauma can also cause Yes. such kind of behavioral Yes, problem. yes. एक एक्झाम्पल देते. माझ्याकडे एक कपल आलेलं, फिमेल आली हम्म. आणि ती म्हणते की मला ना मी काही केलं तरी आय एम नॉट सफिशियंट. Yes. देन आय थॉट वाय शी इज टेलिंग लग्नाच्या 1 वर्षामध्ये शी इज हॅव्हिंग अ राईट, म्हणजे तिची विचारशक्ती एकदम वेगळ्या दिशेने होती. तर मी म्हटलं असं असं काय बोलते तू? बरोबर. म्हणते नाही मला माहितीये मी काही केलं हम्म. तरीही कुणाला आवडणार नाही, त्यामुळे मी विचार केला काय करायचं नाही. देन आय थॉट वाय इज इट सो. देन आय टोल्ड आज द हजबंड की बाबा काय असं प्रॉब्लेम काय. तर ती म्हणते की नाही माझी आई आहे ना खूप कॉपरेटिव्ह आहे, ती सगळं जेवण बनवते आणि त्यामुळे असं नाहीये की तिला काही करायची गरज आहे. देन आय आज द लेडी, मी म्हटलं बाळा तुझी आई कशी होती? ओके. हा. यू गेटिंग इट? बिकॉज हर मदर वॉज बीन ह्युमिलेटेड व्हेरी बॅडली बाय हर ग्रँडमदर. सो काय असं मुलांना ते सायकोलॉजिकल ट्रॉमा बसतो आणि बरोबर. नंतर ते लोक काय करतात, मुलं पुढे जाऊन ना ते लोक सेफ गेम खेळायला बघतात. तर दिस इज ऑल, मला असं वाटतं की हे ना कुठे ना कुठे जर आता आपण स्टॉप केलं बरोबर. तर मे बी नेक्स्ट जनरेशनची लाईफ खूप खूप Easy चांगली होईल. असणार आहे. बरोबर. दॅट इज व्हॉट आय बरोबर. कम टू दिस. आणि ह्याच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे कम्युनिकेशन. Yes. You know, Definitely. इफ यू कम्युनिकेट विथ युअर हजबंड, की सपोज वाईफ इज ऑल्सो वर्किंग, हजबंड इज ऑल्सो वर्किंग, तर असं गरजेचं नाहीये की द वाईफ विल ओनली कुक. आय थिंक आताचं जनरेशन तसं नाहीये, नो नाही, डाऊट. हो. पण तरी पण अराउंड 80 to 90% और ऍटलीस्ट 70% घर आता पण फिमेलच हे करणार, मेल फक्त जॉब करणार, घरी येणार, असं एक फॉर्मॅट मध्ये आहे. बरोबर. तर व्हॉट यू फील आपण कुठे ऍज अ कम्युनिकेशन कुठे चुकतंय? ऍक्च्युली बायकांकडे ना एक खूप मोठी गोष्ट आहे, पण त्या ती विसरून जातात. ती म्हणजे काय आहे की त्यांच्याकडे आहे चिकाटी. एखाद्या माणसाबरोबर संसार करणं आणि तो वर्षोनुवर्ष चालवणं हे सोपं काम नाही आहे. हल्लीच्या ब्रेड क्रम्बिंग इकडे तिकडे अशा जनरेशन मध्ये हे जास्ती दिसतं. तर माझं असं म्हणणं की जर तुमच्याकडे चिकाटी आहे तर ती सगळ्या गोष्टीत का नाही लागू आहे? जर तुम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे तर ती चिकाटी कुठे जाते? आज नवऱ्याला टूरवर जायचंय, मी जिमला नाही गेले. आज मुलाचं काहीतरी गॅदरिंग आहे, माझं रोजचं सेल्फ रुटीन सॅक्रिफायसेस. सेल्फ सॅक्रिफाईसच्या ओझ्याखाली तुम्ही किती दिवस जगणार आहात आणि किती दिवस तुम्ही ते सस्टेन करणार आहात? तुम्ही कुठे ना कुठेतरी स्वतःला महत्व द्यायला पाहिजे. एस्पेशली जर तुमचा बाळ झाल्यानंतरचा जो पिरियड आहे तेव्हा तुम्ही ह्याच्याकडे जास्ती लक्ष द्यायला पाहिजे. कारण कसं असतं की त्याचा इफेक्ट बाळावर पण होणार आहे, मुलांवर पण होणार आहे. जिथे आई स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देते, खाण्यापिण्याकडे लक्ष देते, स्वतःचं रुटीन व्यवस्थित सांभाळते, मुलं तेवढी इंडिपेंडंट होतात, त्यांना आरोग्याचं महत्व जास्ती कळतं आणि ती त्याप्रमाणे फॉलो करायला बघतात. व्हेरी ट्रू. आय विल कम्प्लिटली एग्री ऑन दिस ग्राउंड. एक प्रोवर्ब आहे, मनी पुल्स मनी, पैसे पैशाला खेचतो. हा. So it's same. If your family is health oriented,
तुम्ही काय, जर आई वडील कॉन्शियस आहेत की काय खातोय आपण, जंक फूड देत नाहीये, बरोबर. तर ते जे मुलं आहेत ते बघतात हम्म, आणि ते मुलं पुढे जाऊन दे आर ऑल्सो हेल्थ कॉन्शियस. ते बरोबर. समहाऊ डोंट ते चक्रव्यूह मध्ये जात नाही. फॉर बरोबर, एक्झाम्पल, बरोबर. बिंग अ गायनेकोलॉजिस्ट मी हे बघते की जे फॅमिली, हम्म, जे आजी आजोबा हे प्री डायबेटिक असतात किंवा डायबेटिक असतात, ओके. फुल ब्लोन, हम्म, पण त्यांचे मुलं ते लोक कॉन्शियस असतात हम्म, आणि त्यामुळे ते लोक डायबेटिक होत नाही. दे बरोबर. एक्सरसाइज, डाएट, जे काही बरोबर. आहे, आणि त्यामुळे ना त्यांची जी नंतरची जनरेशन आहे, हम्म, दे आर ऑन अ व्हेरी गुड हेल्थ नोट. वेरएस ज्यांची फॅमिलीमध्ये हेल्थ कल्चर नाहीये किंवा हम्म. सेल्फ केअर कल्चर नाहीये, त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम्स हो, खूप 100% होतो. होऊ 100% शकतो. होतो. दॅट इज व्हॉट आय फील. बरोबर. म्हणजे इव्हन असं नाही आहे की हे फक्त आपण फिजिकल हेल्थ बद्दल झालं, हम्म. पण सायकोलॉजिकली सुद्धा हम्म. किंवा इमोशनली सुद्धा जर तुम्ही मुलांना चांगलं एक्झाम्पल नाही घालून दिलं, तर मुलं त्याचप्रमाणे वागतात जसं तुमचं ऍडल्टहुड गेलं आहे आणि त्यांच्या लहानपणी त्यांनी तुमचं ऍडल्टहुड अनुभवलं आहे. उदाहरणार्थ तुम्ही म्हणालात मागे उदाहरण दिलं पेशंटचं ज्या, तर तिला तिच्या आईला असं ह्युमिलेटेड होताना बघण्याची जी सवय झाली होती, सतत अपमानित होणं किंवा टोमणे ऐकणं ह्याची, तर तिच्यासाठी हे नॉर्मल झालं होतं. म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे, पण जर तुम्ही एखाद्या त्रास देणाऱ्या रिलेशन मध्ये असाल, तर ती गोष्ट त्या मुलासाठी कॉमन होऊन जाते आणि 50% अँड अबोव चान्सेस असे असतात की दुसऱ्या रिलेशनशिप मध्ये, म्हणजे जी त्यांच्या आयुष्यातली महत्वाची रिलेशन आहेत, लग्न म्हणा किंवा आणखी काही, त्याच्यात त्यांना तशीच कंडिशन दे हवी बिकम असते. प्रेजिडाइज्ड. येस, कारण त्यांना सेफ वाटतं. तुम्ही म्हणाला तसं त्यांना ते सेफ वाटतं आणि जर ते अब्यूज किंवा तो ट्रॉमा नसेल तर त्यांना त्रास व्हायला लागतो. म्हणजे आपण म्हणतो ना सुख टोचतं, तसं ते होतं की अरे काहीच नाहीये, मला टेन्शन देणार काही नाही, कारण त्यांना त्या प्रेशर खाली जगण्याची सवय झालेली आहे. आय थिंक क्लिनिकल सायकोलॉजीच्या हिशोबाने जर आपण दृष्टिकोनी बघायला गेलं तर कम्युनिकेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. हो हो, म्हणजे एकदम सपोज इफ दॅट पेशंटच्या आईनी तेव्हाच तिच्या सासूना सांगितलं असतं की दिस इज राईट, दिस इज रॉंग, बरोबर. फॅमिलीने तिला सपोर्ट केलं असतं, तर मे बी टुडे द ग्रँड डॉटर वुड हॅव बीन इन अ व्हेरी सेफ झोन. येस, आय एग्री ऑन इट की बरोबर. कम्युनिकेशन प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. बरोबर आणि आता हे काळाची गरज आहे, बरोबर. बिकॉज आता सगळी मुलं मोबाईलवर असं खाली असतं. आय हॅड सीन फ्यू डेज बॅक एक फोटो बघितला होता, आणि हे कुठे इंस्टाग्रामचा फोटो नव्हतं, माझ्या ज्या कलिगनी स्वतःच्या फॅमिलीचा डिनर होता. हो. 25 पीपल वेर ऑन द डायनिंग टेबल अँड फक्त 3 लोक एकमेकांना बघतायत अँड एव्हरी वन वॉज ऑन द मोबाईल. बरोबर. तो कम्युनिकेशन आय थिंक इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. ऍक्च्युली कम्युनिकेशनचा मेन फॅक्टर आपण सध्या विसरून गेलो आहोत की त्याला रिस्पॉन्स महत्वाचा असतो. हा, पण त्या रिस्पॉन्स बरोबर बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे त्याच्या पाठी येणारी इमोशन, त्याच्या पाठी येणारं सगळं काय तुमचं मत असेल ते, त्याप्रमाणे तुमच्या मनात होणारे बदल, हे सगळ्या गोष्टी त्या कम्युनिकेशनच्या पाठी येतात. लोक मोबाईलला एवढं जवळ का करतात? कारण त्यांना असं वाटतं ते इझी आहे. तो तुम्हाला उलट उत्तर करत नाही, तो तुम्हाला काही जबाब विचारत नाही किंवा तो काही रिॲक्शनही देत नाही. तुम्ही जसं म्हणता त्यातल्या अर्ध्या गोष्टी तो करतो. त्यामुळे लोकांना ते इझी वाटतं कम्युनिकेशन करण्यापेक्षा. पण बायकांनी ही सवय नाही ठेवायला पाहिजे. त्यांनी घरातल्यांबरोबर नक्की बोलायला पाहिजे. कारण कधी कधी काय होतं, जर तुम्ही स्टँड नाही घेतलात तुमच्यासाठी, तर मग इतर कोणी घेऊ शकत नाही. मोबाईल तर घेऊ शकत नाही. अजिबात नाही. उलट मोबाईलमुळे मी म्हणेन अर्धे प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात तुम्ही क्रिएट करता. कारण तो तुमच्या आयुष्याचा गरजेपुरता पार्ट आहे. हे जर तुम्ही लक्षात घेतलं ना, तर तुमच्या निम्म्या गोष्टी त्याच्याप्रमाणे करण्यात तुम्ही नाही महत्व देणार. सो व्हॉट यू फील की ऍज अ काउन्सिलर म्हणून तुम्ही काय सल्ला देणार अशा बायकांना की ज्यांच्यामध्ये हा ट्रॉमा सेट इन झालेला आहे? बरोबर. तर त्यांना तुम्ही काय बोलाल की हे ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं? बेसिकली आधी त्यांनी स्वतःच्या इमोशन्स नीडना समजायला पाहिजे. आणि आपण बहुतेक वेळा विसरून जातो की पुरुषाचा मेंदू आणि बाईचा मेंदू हे दोन्हीही विचार करताना वेगळ्या प्रोसेसने करतात. 100%. हा, त्याच्यामुळे काय होतं, पुरुषाला नेहमी सोल्युशन वाईज विचार करायची सवय असते आणि बाईला नेहमी वाटतं की इमोशन्स पहिले बघा, मला काय That is वाटतं because of the way we are made. हा, We are made like that. बरोबर. पण मग आम्ही म्हणतो तुमच्या इमोशन तुम्ही सोप्या करा. आपण काय करतो, बायकांना सवय काय असते की तवरनं ताकभात ओळखा. म्हणून मैत्रिणींबरोबर व्हेंट आउट होताना आपल्याला फार बोलायची गरज लागत नाही, तिला बरोबर समजतं मला काय सांगायचं.
पण तेच जर मी एखाद्या घरी नवऱ्याला सांगायचं म्हटलं, मुलाला सांगायचं हम्म. म्हटलं किंवा अख्ख्या फॅमिलीला सांगायचं हम्म. की त्याच्यामध्ये खूप अडचणी येतात. हम्म. बेसिकली तुम्हाला जे काय वाटतं आहे ते तुम्ही काय म्हणतात सुटसुटीत करा. म्हणजे ठीक आहे, मला जर माझी गरज आहे की मला दिवसातले 7-8 तास झोप कंपल्सरी आहे, नाही तर माझं बीपी वाढतं किंवा मला दुसऱ्या दिवशी त्रास होतो. पण हे जर तुम्ही असं सांगितलं, तुमचं लवकर आटपतच नाही हा, कसं आता मी झोपायचं, त्यांना नाही कळणार हे. त्यांना रिपोर्ट दाखवा, त्यांना ब्लड प्रेशरचे तुमचे मेजर्स दाखवा आणि सांगा की नाही हे माझं केव्हा बरं होईल, जेव्हा मी 8 तास पूर्ण झोप घेईन तेव्हा. आय सिन्सिअरली फील दॅट जर सगळ्यांनी स्वतःच ॲज अ फॅमिली म्हणून एक रोल व्यवस्थित प्ले केलं आणि बरोबर. कम्युनिकेशन केलं तर हा प्रॉब्लेम नाही होणार. नाही आय होणार. रिमेंबर की खूप वर्ष अगोदर वेन वी वे व्हेरी यंग द होल फॅमिली आम्ही लोक एकत्र जेवायला बसायचो आणि तेव्हा त्या बोलण्याला काय अर्थ नव्हता. म्हणजे अर्ध्या टाइमला आम्ही लोक हसतच राहायचो आणि त्याच्यामध्ये मध्ये ओरडा पण खायचो की व्यवस्थित जेवत नाही आहोत आम्ही. But still it was very good because today I remember those days with my sister and brother. It is very fond memories of mine. बरोबर. But at the same time now generation is not like that. तर त्यामुळे ते बदल तेव्हाच होईल जेव्हा पॅरेंट्स आणि फिमेल स्पेशली, बिकॉज मला असं वाटतंय की लीडर ऑफ द हाऊस ना मेल नाहीये. हो, नाहीच आहे. ऍक्च्युली तुम्हाला तुमचा रोल Yes. मिळालेला आहे, पण तुम्ही काय करता त्या रोल मध्ये तुम्ही इतरांशी तुमचा आनंद जोडायचा प्रयत्न करता. तुमच्या कामाशी तुम्ही तुमचा आनंद जोडलात ना की तुम्हाला त्याच्यात आणखी गोष्टी करता येतात. म्हणजे मी गेलेलं जेवण जर मुलाला आवडलं तर तुम्हाला आनंद मिळतो. अरे का तुम्ही नाही जेवण करून स्वतः चाखू शकत, तुम्हाला नाही आवडत का असं. एक एक्झाम्पल आहे, कोकणामध्ये ना चाकरमानी लोक खूप आहेत. हो. तर दे कम ड्युरिंग मुंबईवरून, शिमगा हो. आणि आपल्या बरोबर. गणपतीला ना गणपती. तर होल फॅमिली इज मॅनेज बाय फिमेल्स. शेती, त्यांचं पूर्ण मुलांचं एज्युकेशन बरोबर. आणि सगळे व्यवहार ते मॅनेज करतात. बरोबर. तो दे प्ले अ रोल ऑफ अ लीडर. पण ऍज सून एज त्यांचे हजबंड येतात देयर इज अ ट्रान्झिशन. मला असं वाटतंय की कुठेतरी ह्या दोघांना एक एक वेला यायला पाहिजे फॉर कम्युनिकेशन बेनिफिट्स, सो दॅट द फॅमिली गेट्स गुड. तर असं नाहीये की त्या टाइमला लीडर फिमेल आहे तर आता पण लीडर फिमेलच असायला पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट द रोल शुड बी डिफाईन बट ऍट द सेम टाइम इट शुड बी रिस्पेक्टेड. एकमेकांना रिस्पेक्ट करूनच आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर. आता हे झालं मेन्स्ट्रुअलच्या नंतर फिमेल्स अंडर 40 जे आहेत वगैरे वगैरे. पण आफ्टर 40 ना खूप चमत्कार होतात. But personally I feel the new 40 is now 40 is the new 30s. The new 50s are the new 40s. म्हणजे आता ना पहिल्यांदा कसं आजीला आजी बोलायला आजी दिसायची, आताची 55-60 आजी दिसत नाही. You know, so there is a lot of psychological things which are going on. But at the same time, to prove that I am hip, I am एकदमच फॉरवर्ड, त्याच्यामध्ये कुठे कुठे त्यांचं स्ट्रेस लेवल वाढतोय. तर त्याच्याबद्दल तुमचं कसं अप्रोच असणार? माझं असं म्हणणं आहे की आपलं एज आहे हे ग्रेसफुली आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. म्हणजे आपण अट्टहास नाही करायला पाहिजे की ठीक आहे मी आता 20लीच दिसेन किंवा मी आता 25लीच दिसेन. व्हेरी ट्रू. त्याप्रमाणे आपण आपल्या वयानुसार होणारे बदल ऍक्सेप्ट करून जर आपण चांगलं लाईफ जगायचा प्रयत्न केला तर त्याच्यात आपण जास्त यशस्वी होतो. म्हणजे उदाहरणार्थ की तुम्हाला जिम मध्ये जायचंय, पण जिम मध्ये प्रत्येक एजनुसार तुमचे व्यायाम वेगवेगळे ठरलेले असतात. तर त्यावेळेला तुम्ही अट्टहास नाही करायला पाहिजे की माझं जर वय 40 आहे तरी मी 20ल्या मुलाचे सेट करीन किंवा मुलीचे सेट करीन. तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या वयानुसार सेट करा, तंदुरुस्त राहा, चांगलं खा आणि मेन म्हणजे नवीन जनरेशनने काय शिकलं आहे किंवा ते काय विचार करतात ह्याच्याशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करा. नॉर्मली ना मेनोपॉझल मध्ये काय होतं, युअर ओव्हरीज अँड फंक्शनिंग त्याची डिक्रीज होऊन जाते. म्हणजे मेन्सेस हळूहळू बंद होतात, इरेग्युलर होऊन जातात. काय काय बायकांना हॉट फ्लॅशेस यायला लागतात. नो डाऊट देर आर ट्रीटमेंट, जसं HRT ट्रीटमेंट आहे, फायटो इस्ट्रोजन्स आहे, खूप गोळ्या आहेत जे तुम्ही घेऊ शकता. विथ एज तुमची कॅल्शियम डिप्लिशन होतं बोन्स मधून, तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतं, त्यामुळे तुम्हाला कॅल्शियम घ्यायला पाहिजे. पण नॉर्मली ना मी हे बघते माझ्या ह्याच्यामध्ये प्रॅक्टिसमध्ये की बायकांना जर आपण सांगितलं
दे आर गुड, दे आर अराउंड 50, मेन्सेस आता हळूहळू जाणार आहे, आणि त्यांना जर सांगितलं गेलं की तुम्हाला कॅल्शियम खायची आहे, तर दे फील ऑफेंडेड. त्यांना असं वाटतं अरे मला काही नाही, मी कशाला गोळी खाऊ. पण त्यांना हे कळत नाहीये की आज जर तुम्ही कॅल्शियम खाल्लं, आज तुम्ही फायटोइस्ट्रोजन्स घेतले, तर एखाद्या वेळी 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर जेव्हा तुमचे मेन्सेस जाणार तेव्हा तुमचे बोन स्ट्रॉंग असणार. आता तुम्ही लक्षात घ्या, अगोदरच्या काळामध्ये आजी आई जे काशी घालायची ती मांडी घालून खाली बसायची, सगळी घरातली काम ती एकदम, शी वॉज व्हेरी स्ट्रॉंग दॅट वे, है ना. पण आताच्या बायकांना मांडी घालून बसता येत नाही. दे डोंट लाईक टू ड्रिंक मिल्क, और दे डोंट काय म्हणतात त्याला, एक फेड असतं ना की हेच खायचं, हे चांगलं आहे, हे चांगलं नाहीये. त्या नादामध्ये ना लोक छोटी छोटी गोष्ट विसरून जातात. म्हणजे सगळ्यांना एक्झाम्पल देते, सगळ्यांना ना बेरीज आवडतात, करवंद कुणाला आवडत नाही. बरोबर. ऍक्च्युली बोथ आर द सेम. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली द सेम कंटेंट, एव्हरीथिंग इज सेम. इट इज ओनली थिंग इज इट इज फॅशनेबल, इट लुक्स गुड. त्यामुळे पीपल गेट अट्रॅक्टेड की अरे हे छान आहे. आणि ह्या पूर्ण प्रवासामध्ये त्यांचे बेसिक जे प्रॉब्लेम आहे ना ते कम्प्लिटली विसरून जातात. बरोबर. स्पेशली मेनोपॉजल, बिकॉज त्यांना असं वाटतं, जसं तुम्ही सांगितलं की मला हाऊ कॅन आय बी 50, आय हॅव टू कोप अप विथ माय 35 इयर्स अँड 40 इयर्स फ्रेंड्स जे लोक ऑफिसमध्ये आहेत. आणि त्या नादामध्ये ते लोक झुंबा करतात, ते लोक अशी एक्सरसाइज करतात ज्याचे ना नी रिप्लेसमेंट पर्यंत येते, आणि नंतर सगळीच गोष्ट बंद होऊन जाते. तर आय थिंक वी शुड मेक इट अंडरस्टँड की आपल्याला ना मेनोपॉज जे येतोय ते फिजिओलॉजिकल आहे. हे सगळ्यांना म्हणजे तुम्ही नवीन नाही आहात, जगातले पहिले नाही आहात, तर तुम्हाला हे एक्सेप्ट व्हायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या बॉडीला पण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, है ना. आणि तुम्ही सायकोलॉजिकली पण जसं तुम्ही म्हणताय तसं तुम्ही एक्सेप्ट करायला पाहिजे की हे असं होणार आहे. टेक युअर ओन टाइम, समजून घ्या तुमच्याबद्दल जे बद्दल होत आहेत, आणि त्या हिशोबाने पुढे जा. पण कधी कधी फॅमिलीनी पण सपोर्ट करायला पाहिजे. हो, नक्कीच. तर ते कशा पद्धतीने? ऍक्च्युली कसं होतं की बऱ्याच वेळेला बायकांना स्वतःच्या वयाची जाणीव ना फॅमिलीवालेच करून देतात, की आता तू आजी व्हायला आली आहेस तरी असं काय करतेस, किंवा आता तू एका मुलाची आई आहेस तू असं काय करतेस. ऍक्च्युली तशी गोष्ट नसते. जर ती तिचं रुटीन व्यवस्थित सांभाळत असेल तर तुम्ही तिच्या रुटीनला हेल्प करू शकता, तिला मदत करू शकता की जेणेकरून तिचं पुढचं आयुष्य व्यवस्थित राहील. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की बायकांना वाटतं की हा आता एक मूल झालं ना, आता माझ्याकडे कोण बघणार आहे, मी कशाला चांगलं राहायचं आहे, असंही जाणीव करून देणारे घरचेच असतात की आता तुला मूल झालंय तर तू मुलाकडे लक्ष दे, स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे तू काहीतरी चूक करते आहे असं. तर ह्या गेटमध्ये बऱ्याचदा बायका एकदम टोक गाठतात की हा म्हणजे की अजिबातच लक्ष द्यायचं नाही, सगळं अख्खा वेळ मुलाच्या भोवतीच राहायचं. पण मुलाला त्याची खरोखर गरज असते का, तर नसते. मुलालाही स्वतःच डेव्हलप व्हायला थोडा स्पेस पाहिजे असते, आणि त्या बाईलाही थोडं रिलॅक्स व्हायला स्पेस पाहिजे असते. आणि अशा वेळेला काय होतं की त्या अख्ख्या फॅमिली ती डिस्टर्ब होते ज्या वेळेला तिला राग येतो किंवा तिला PMS चालू होतो. कारण असं असतं की तिच्या इमोशन्सना तुम्ही समजूनच घेतलेलं नसतं. तुम्ही फक्त तिच्यामध्ये जे फिजिओलॉजिकल बदल झाले त्यालाच समजून घेतलेलं असतं. इमोशनली सुद्धा बाई दरवेळेला बदलत राहते. तर त्याच्यामुळे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की ती जर 40च्या जवळ जाते आहे, तिची पायी जाणार आहे, तर तिलाही ह्या गोष्टींची कुठेतरी जाणीव होणार आहे की आता आपल्याला पायी येणार नाही आहे, थोड्या दिवसांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी संपणार आहेत. पण त्याचबरोबर कदाचित शरीरांची नवीन दुखणी येऊ शकतात. त्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय हेल्प करता येईल ती त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे तुमचं रुटीन सेट करा. मी तर म्हणे अर्धी कामं स्वतः त्यांनी केली तरी बाईचं अर्ध काम कमी होईल असं. त्याप्रमाणे त्यांनी ते मदत करू शकतात. आय फील समटाइम की फॅमिलीला हे, किंवा फॅमिली नाही, तिला स्वतःला हे कळायला पाहिजे की हा फिजिओलॉजिकल आहे आणि हा पॅथॉलॉजिकल आहे. तो जी लाईन आहे ना की हे नैसर्गिक आहे आणि ह्याच्या पलीकडे मला मूड थोडस माझे वरती खाली होत आहेत. पण जेव्हा ते खूप जास्त एग्रेशन मध्ये होतं, खूप अँझायटी मध्ये होतं, खूप डिप्रेशन मध्ये होतं, तर ती जी लाईन आहे ती पेशंट स्वतः ओळखू शकत नाही. अशा टाइमला फॅमिलीनी ते ओळखायला पाहिजे. आणि पेशंट म्हणजे त्या बाईला
एक डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजे. बरोबर. फर्स्ट लाईन ऑफ मॅनेजमेंट माझ्या मतेने गायनेकोलॉजिस्टनी करावी. हो, बिकॉज हो. मिनोपॉझल आहे त्यामुळे फायटो इस्ट्रोजन्सनी पण खूप काम व्यवस्थित होऊन जातं बरोबर. HRTनी. पण जर नाहीच देन वी नीड सायकॅट्रिस्ट टू ट्रीट. मला काय काय पेशंट्स विचारतात पण ते पण खूप घाबरून की आम्ही लोक आता 50चे झालोय आणि मिनोपॉझल आहोत, तर ह्याच्यामध्ये मला इंटिमेसी हाऊ इम्पॉर्टंट इट इज, यु नो, बरोबर. बिकॉज बोथ द पार्टनर्स ते एका लाईन मध्ये नसतात कधी. नाही. समबडी इज अप अँड समबडी इज इन लो Yeah. ग्राउंड. तर अशा टाइमला हाऊ टू गो अबाउट. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये सोसायटीचं खूप हे आहे पार्ट, हा. की बायकांना असं वाटतं की अरे बापरे, आता मला असं वाटतंय म्हणजे मी अति करते का. हा. पण ऍक्च्युली तसं नसतं. हम्म. कसं असतं, बऱ्याच वेळेला आपल्याकडे लग्न होतात त्याच्यामध्ये मुलाचं वय मोठं असतं आणि बाई लहान असते, तर त्याच्यामुळे त्यांचा अँड्रोपॉज जो असतो तो ऑलरेडी होऊन गेलेला असतो. त्यामुळे कदाचित असं होऊ शकतो की तुमचा पार्टनर मोठा आहे की त्याला याच्यात काही फार इंटरेस्ट राहिलेला नाही. पण 40 मध्ये बायकांची नीड इंटिमसीच्या दृष्टीने का असते, तर त्यांना ती इमोशनल अटॅचमेंट हवी असते. मुलांची मोस्टली लग्न झालेली असतात किंवा ते बाहेर गेलेले असतात शिकण्यासाठी म्हणा, किंवा घरापासून दूर असतात. घरी तिचं म्हणावं, तिला सतत जवळ असावं असं Attention. कोणी नसतं. मग ती अटॅचमेंट तिला अनुभवायची असेल तर तिच्याकडे पार्टनरशिवाय कोण नसतं. तिला असं वाटू शकतं आणि बऱ्याच वेळेला ह्या गोष्टीवरच आपण टॅबू करून टाकतो. नाही नाही नाही, तुला असं वाटू शकत नाही कारण आता मुलं मोठी झाली, मुलांची मेनी अ लग्न. टाइम्स हे बोललं जात नाही. म्हणजे हो. मला पूर्ण खात्री आहे की हे आपण आज जे बोलतोय ते जे ऐकणारे आहेत हे पण 2 मिनिटं असे थांबून विचार करतील की बिकॉज हे कधी पण ना बायकांना ना दे आर नॉट कन्सिडर्ड. म्हणजे त्यांचं कन्सिडरेशनच नसतं की हा शी इज नाव अराउंड 40, शी इज नाव 60, तर आता तिच्यात काही इंटरेस्टच नाही. बरोबर. हा, पण तिच्याबद्दल कोणी विचार करतच नाही. आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तिच्याबद्दल पण बोललं पाहिजे. इट इज जसं की आपल्याला तहान लागते, भूक लागते. इंटिमेसी इज ऑल्सो वन पार्ट, यु नो, सायकोलॉजिकल पार्ट, आणि इट शुड बी रिस्पेक्टेड. बरोबर. आणि जर एक प्रॉपर वे मध्ये झालं तर माझ्या मतेने खूप जे आता मेट्रो कल्चर मध्ये जे प्रॉब्लेम्स येतात, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, अटेन्शन सीकिंग, दिस टिंडर अँड यु नो दोज काइंड ऑफ थिंग, हे खूप कमी होऊन जाणार. ऍक्च्युली कसं आहे ना की इंटिमसीचं मेन फॅक्टर असतं की ऑक्सिटोसिन. आपल्याला सगळ्यांना माहितीये हॅपी हॉर्मोन्स आहे. जर बाईकडे हॅपी हॉर्मोनसाठी बाकीच्या गोष्टी राहिलेल्या नसतील तर ऑब्विसली शी नीड्स इट ना. व्हेरी ट्रू. मी कुठेतरी आताच मध्ये वाचलेलं की कुणाला जर 10 सेकंड इफ यू हग समवन देन यु नो ऑक्सिटोसिन लेवल्स इन्क्रीजेस. So that is also very good. तर जे पिक्चर मध्ये होतं ना ते जादू की झप्पी, इट वर्क्स, but it is not just a film thing. Yes. पण आपल्याकडे कसं असतं ना की बाईने एखाद्या म्हणजे इव्हन मुलालाही सर्टन एज नंतर बायका जवळ घेणं सोडून घेतात. पण माझं असं म्हणणं की तुम्हाला जर तुमचा स्पर्श कळत असेल किंवा तुमच्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असेल तर स्पर्श ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि ती तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. कारण त्याच्यामुळे माणसाचं कनेक्शन एकमेकांशी असलेलं एकमेकांना जाणवतं. आणि मग बायकांसाठी इंटिमसी जर त्या इमोशनली एवढं त्यांना अटॅचमेंटची गरज असेल तर ती का नाही गरजेची असणार. पण आपल्याकडे त्याबद्दल असं समजलं जातं की बाईचं एकदा मूल झालं की तिचा इंटरेस्ट ह्याच्यातला आपोआप कमी व्हायला पाहिजे. मला असं वाटतं इट इज बोथ वे फॉर बॉईज, मतलब द मेन अँड वुमेन, हे दोन्ही बाजूनी तसं आहे. मेनचं मला असं वाटतं इट इज मोर ऑन स्ट्रेस रिलेटेड. है ना, इट इज मोर स्ट्रेस रिलेटेड. फॉर फीमेल इट इज मोर डिपेंडेंट. येस, ऍक्च्युली फिमेल साठी ना इमोशनल अटॅचमेंट महत्वाची असते. तर त्याच्यामुळे त्या गोष्टीतनं जर तिला असं वाटत असेल की आय एम कनेक्टेड टू माय पार्टनर तर का नाही, म्हणजे पुढच्या आयुष्यामध्ये तिला ती एक गोष्ट आनंद मिळवून देणार असेल तर तिने जरूर करावी. आणि बाकीच्यांनी असं समजू नये की हे काहीतरी म्हातारचं लागलं आहे म्हणून असं करता आहे. तसं नाही आहे. तिची पण गरज असू शकते. तुमच्या मूडनुसार तिने यावं असं नाही आहे. कधी कधी तिलाही वाटू शकतं, तर ते समजून घ्यायला पाहिजे. इन शॉर्ट, जर कुणाला इंटिमेसी होण्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर दे शुड बी कम्युनिकेटिंग विथ द पार्टनर. हे खूप इम्पॉर्टंट आहे की एकमेकांशी संवाद करायला पाहिजे. मला असं वाटतं आज आपल्या पूर्ण पॉडकास्ट मध्ये मला द समरी इज दॅट यू शुड कम्युनिकेट.
विदाऊट कम्युनिकेटिंग, विदाऊट सेल्फ केअर हा पूर्ण गणित जे आहे स्त्रियांचा नाही, हा हो, बिघडणार आहे. बिघडणार आहे. त्यामुळे पहिली गोष्ट आहे की स्वतःच्या मनात न बोलता बरोबर बोला, बरोबर आणि असं बोला की त्या समोरच्या माणसाला तुमचे प्रॉब्लेम्स कळायला पाहिजे, बरोबर है ना. बरोबर. आणि त्यांना बोला ज्यांना त्याची व्हॅल्यू आहे, बरोबर. रॅदर दॅन जस्ट गोईंग अँड एक्सप्लेनिंग XYZ, ज्याला आपल्या बरोबर काही संबंध नाही आणि दे आर बरोबर. जस्ट देअर की ते फक्त ऐकणार आणि वा वा छान छान आणि दे गो होम. Yes. तर ते न करता त्या लोकांनी संवाद हे करायला पाहिजे. बरोबर त्याचबरोबर आय थिंक पॉडकास्टचा अजून एक छान समरी ही होती की फिमेल्स शुड हॅव सेल्फ केअर, येस डेफिनेटली है ना. मी टाइम स्वतःची असायला पाहिजे. हो स्वतःचे काय म्हणतात डायटरी फॅक्टर्स मध्ये म्हणजे व्यायाम म्हणा, तुम्हाला Yes. जे आवडतं आहे ते करायचं म्हणा, या सगळ्या गोष्टी तिने करायला पाहिजे. आपोआप सेल्फ डाऊट पण कमी होऊन जाईल. आणि आणि- मेन म्हणजे गिल्ट कमी होईल. येस, बऱ्याच वेळेला बायका अर्ध्या आयुष्य गिल्ट मध्येच घालवतात, ते नाही, ते बरेच कमी होईल जर तुम्ही स्वतःच्या गरजा, स्वतःचं मन, भावना व्यवस्थित ओळखायला शिकलात तर तुम्ही दुसऱ्याला चांगल्या पद्धतीने सांगू शकता. व्हेरी ट्रू. सानिका, थँक्यू सो मच. थँक्यू. आज आपण गप्पा मारले आणि त्याच्यामध्ये इट वॉज सो इझी टू एक्सप्लेन आपण करता आलं की लाईफ आणि बायकांची लाईफ एवढी डिफिकल्ट नाहीये जर आपण प्रॉपर एकमेकांबरोबर कम्युनिकेट केले, आपले केलं. प्रॉब्लेम समजून घेतले. देन नुसतं मेडिकल फील्ड मध्ये न शिरता म्हणजे काही आपण- प्रॉब्लेम झाला की डॉक्टर कडे जायचं आणि मग तो म्हणेल तसं वागायचं, असं नसतं. एक्झॅक्टली हा. असं नसतं. आपण हे छोटे मोठे गोष्ट कम्युनिकेशननी आणि सेल्फ ग्रोथनी पण बरोबर. कमी करू शकतो, है ना. आरामात. थँक्यू सो मच फॉर Thank you. टुडे. एक खूप फेमस काउन्सिलर होते कार्ल्स रॉजर म्हणून. त्यांनी एक एक्सपेरिमेंट केलं. त्यांनी वेगवेगळ्या स्ट्रॅटाच्या बायकांना एक रूम मध्ये ठेवलं आणि त्यांना विचारलं की हुम डू यू लव्ह, तुम्ही ज्यांना पण प्रेम करता त्यांचे नाव लिहा. एक्सपेरिमेंट झाल्यानंतर त्यांचा हे इन्फरन्स होता की ते म्हणतात बायकांनी खूप लोकांची नाव घेतली, नवऱ्याची, वडिलांची, मुलगा मुलगी सगळ्यांची नाव घेतली, पण एकच गोष्ट विसरले. त्यांनी कधी हे नाही सांगितलं की आय लव्ह मायसेल्फ. तर ऑरेंज ज्यूस ना नेहमी ऑरेंज मधूनच निघतं. मँगो स्क्वीज केल्यानंतर ऑरेंज नाही ज्यूस नाही भेटू शकत. सेम प्रोटोकॉल आहे. तुम्ही प्रेम तेव्हा देऊ शकता जेव्हा तुमच्यामध्ये प्रेम आहे. तर ह्या पॉडकास्टनी एक गोष्ट तर एकदम क्लिअर आहे की स्वतःवर पहिलं प्रेम करा, म्हणजे जग आणि सगळ्यांना आपण प्रेम देऊ शकतो. जाता जाता एक छोटीशी आठवण, जर तुम्हाला आमचा हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करा. आणि तर परत एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये द डॉक्टर्स टॉक.